14 मे 2026 या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मुलांच्या शिकण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की मातृभाषेतून मुलांना शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. म्हणजे शिक्षण मिळायला हवंय किंवा शिक्षण दिलं पाहिजे असं नाही म्हटलेलं, मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा निकाल ऐतिहासिक असा आहे आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे मातृभाषा असं म्हणताना मुलांच्या परिसरातली भाषा, म्हणजे मुलं ज्या भाषेमध्ये बोलतायत, ज्या भाषेमध्ये मुलांना समजतं त्या भाषेत शिक्षण मिळणं हे या दृष्टीने फार महत्वाचं आहे. कारण अनेकदा महाराष्ट्राचा सुद्धा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठी जरी आपण असं म्हटलं तरी सुद्धा मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. आणि केवळ मराठीच्याच नाही, म्हणजे आदिवासी मुलं त्यांच्या वारली किंवा या भाषेमध्ये बोलतात, त्यांना मराठी नीट समजतेच असं नाही. त्यामुळे मुलांना जी भाषा समजते, जी भाषा सहजपणे अवगत आहे त्या भाषेत शिक्षण मिळणं. आणि आपण जर बघितलं तर मुलांना हे शिक्षण मिळण्याचा अधिकारच मुळात डावलला जात होता. कुठली तरी दुसरी भाषा जी मुलांना समजत नाही त्या भाषेत शिक्षण मिळणं, त्या भाषेत शिकवलेलं समजून घेणं, याच्याशी मुलांना झगडा करावा लागत होता. हा झगडा आता कमी होईल, हे फार महत्वाचं आहे. कारण भाषा समजत नाही म्हणून अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकली जात होती किंवा आजही फेकली जात आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना सक्तीने कुठल्या तरी परकी भाषेत शिक्षण घ्यावं लागतं. कारण आपण कुठल्या भाषेत शिकायचं, म्हणजे आपल्याकडे दुर्दैव असं आहे की आपण कुठल्या भाषेत शिकायचं ह्याचा अधिकारच मुळात मुलांना नाहीये. जी भाषा मुलांना सहज साध्य आहे, परिसरामध्ये आहे, ज्या भाषेत मुलं सहजपणे संवाद साधू शकतात, ही मुलांच्या शिक्षणाची भाषा झाली पाहिजे, असली पाहिजे. या निकालामागे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. हे जे मातृभाषेतून शिक्षण मिळणं हे मुलांच्या अस्तित्वाशी निगडीत अशी गोष्ट आहे आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे. अस्तित्व हे केवळ मानव म्हणून आपण आपल्या देहरूपाने असणं इतकंच ते नाहीये, ते आपलं जगणं कसं आहे हे अस्तित्वावर फार महत्वाचा परिणाम करतं. आणि तुमची जर भाषा नीट नसेल आजच्या काळामध्ये तर तुमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो. आणि जेव्हा आपण परकीय भाषेतून शिक्षण घेतो, जी भाषा आपल्याला ओळखीची नाही, अनोळखी आहे, या भाषेतून शिक्षण घेतो, तेव्हा मुळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यामध्येच प्रश्न निर्माण होतो. कारण मला ती भाषाच बोलता येत नाही, मला ठामपणे समाजात उभंच राहता येत नाही. आणि ठामपणे समाजात उभं राहायचं असेल तर भाषा महत्वाची आहे, त्या भाषेत मिळणारं शिक्षण महत्वाचं आहे, हे कोड नमूद करतं. मला असं वाटतं की आजच्या शिक्षणाचे जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, मुलं शिक्षण प्रवाहातून बाहेर पडण्याचे किंवा बाहेर फेकली जाण्याचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, हे प्रश्न या निकालामुळे कमी होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा निकाल ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं.